हॅलो चेक. थँक्यू. धावसंख्या बघा, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 10. एसके ग्रुप एक चांगली बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे रिजवाना फाउंडेशन आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. हे मॅच जिंकणं गरजेचे आहे. आपण बघितलं रिजवाना फाउंडेशनचे कर्णधार तोशिफ शेख खऱ्या अर्थानं थोडीशी दुखापत असताना 2 दिवस आराम केला. पायाला थोडंसं आराम दिल्यानंतर मैदानामध्ये त्यांचं स्वागत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतात. विक्की सुनसुना गोलंदाजीला तयार आहे. हो हो, आडफाट्याने खेळायचा प्रयत्न केला आहे. चांगला चेंडू कमबॅक केले तिथे. अकरा धावा फलकावरती आहेत. हो, भिरकावून देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. चांगला फटका तिथे आपण बघतोय. कबूच्या डोक्यावरून जाईन सीमा पार चौकार. ओ काय फटका आहे. कृष्णाचा फटका आहे हा. षटकार. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये आपण कृष्णाला खेळताना बघतोय. हा तो कृष्णा आहे. काल पायाला दुखापत असताना एक चांगली बॅटिंग केली. आजही पायाला दुखापत आहे पण संघासाठी लढा त्याचा तयार आहे. तो कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. विक्की सुनसुना या चेंडूवरती आक्रमण चढवतोय. चौकार, षटकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बघतोय आपण. मोठा फटका होंडला जाईन. मिळतोय तिथे 2 धावा. धावसंख्या फलक आहे अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी असताना 23. लेगबायच्या स्वरूपात सिंगल आहे. दोन षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. 24 धावा बनवल्या गेल्या. अजूनही 4 षटकांचा सामना बाकी आहे. ओंकार गोलंदाजीला येतील. ओंकारला आपण कालच्या दिवसामध्ये खेळताना बघितलंय. चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी त्यांनी दाखवली आहे. पण आज काय करतील. समोर आहे कृष्णा, नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील. ओंकारची गोलंदाजी कृष्णासाठी.
ओ चांगला फटका, एक टप्पा खात चौकार. या चौकाराने धावसंख्या फलक आहे 28. हो चांगला फटका आपण बघतोय. क्षेत्ररक्षक दुरावर आहेत. हो हो चांगलं क्षेत्ररक्षण. पंच कॅप्टनचं म्हणणं आहे की तो चेंडू चेक करायचा आहे. रिव्ह्यू घेतोय आपण. अंपायर जरा देखो जरा. ओके. कोणाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल ना तर त्यांनी आतमध्येच घ्या. बाहेरनं कोण बोललं तर रिव्ह्यू भेटणार नाहीये. आणि अंपायर्सनी जरा लक्ष द्या. जर कुठं गरज पडली तर तुम्ही स्वतः रिव्ह्यू घेऊन बघा. हॅलो. हॅलो. बाउंड्री नाही आहे ती. थोडासा खराब चेंडू आपण बघतोय. येस पंचाणीकडे नो दिलाय. नो +1. या 2 धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरसत जाईल आणि धावसंख्या फलक आहे 34 धावेंवरती. पंचांना विनंती आहे, तिन्ही पंचांना विनंती आहे, जर तुम्हाला वाटत असेल मैदानामध्ये की तिसऱ्या पंचांचा आपल्याला मदत घ्यायची तर आपण ती घेऊ शकताय. कधी कधी खेळाडूंचा घाई गडबडीत पाय तिथे लागू शकतो, जाऊ शकतो किंवा तुमची नजर कदाचित तिथे जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही तिसऱ्या पंचाचा स्वतः सुद्धा वापर करू शकता. थँक्यू. 34 धावा आहेत. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. स्वप्नील देवकर चांगली बॅटिंग करतोय, 7 धावेंवरती आहे. तर इकडे कृष्णा 12 चेंडूंमध्ये 25 धावेंवरती खेळतोय. दानेश अंदाज चुकलाय पण चौकार मैदानाच्या आतमध्ये आहे. एकीकडे कृष्णा चांगली बॅटिंग करतो, एकीकडे स्वप्नील.
आणि एकीकडे ओंकार चांगली गोलंदाजी करतोय. रिवर्स खेळ आहे तिथे उलटा फुलटा. सिंगल मिळेल. 39 धावा फलकावरती आहेत. या षटकातला हा शेवटचा चेंडू. हो, रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न. 39 धावा, 3 षटकाचा खेळ संपलाय. उजेफ गोलंदाजी करतील. हो हो, चांगला चेंडू आपण बघतोय गॅप मध्ये होता, पाहिले गेला जाईन सीमा पार. चौकार. त्रेचाळीस धावा फलकावरती आहेत. एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये नाही. 14च्या रन रेटने खरं तर चांगली बॅटिंग मैदानामध्ये करताना एसके ग्रुप संदीप भैया कांबळे यांची टीम मैदानामध्ये बघतोय. एकीकडे रिजवाना फाउंडेशन चांगलं क्षेत्ररक्षण करताना. उजेबची गोलंदाजी आपण बघतोय. स्वप्नील खेळण्यासाठी तयार आहे. हो, कव्हर किप्परच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न केला होता. मनामध्ये एक निर्णय वेगळा होता की कुठेतरी वेगळा फटका सजूया, पण चेंडू तिथे हलक्या हाताने टाकला आणि एक सिंगल मिळेल तिथे. 25 धावेंवरती कृष्णा खेळताना बघतोय, तर 17 धावेंवरती स्वप्नील आहेत आणि 44 धावेंवरती आपली टीम एस के ग्रुप. चव्वेचाळीस धावा फलकावरती आहेत.
कृष्णाची बॅट बोलली ताता थैया बघ भैया षटकार. All-Star Remix. संघाचं अभिनंदन. संघाच्या 50 धावा पूर्ण. एका मागे एक तू चल मैं भी आया षटकार. विकास एक नाम है वो रॉकी. 56 धावा फलकावरती आहेत आणि चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळेल डबलचा प्रयत्न केलाय तिथे नकार दिला गेलाय. चार षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. धावसंख्या फलक आहे 57. येस, जर कोणाचा प्रेक्षकांमध्ये खेळाडूंमध्ये फोन हरवला असेल तर आमच्या इथे एक फोन सापडलेला आहे. फोनची ओळख सांगा, पॅटर्न सांगा आणि फोन घेऊन जा. मॅकचा फोन आहे का? आकाश मका सर तुम्ही कॅच सोडताय इकडे फोन सोडताय, स्वतःकडे लक्ष द्या. फैजनची गोलंदाजी सरळ खेळलाय, सरळ लॉंग ला जाईन. एरोडा प्रीमियर लीग 2024 च्या मुख्य बॅनरला सलामी देत चौकार. नितीन कोकरे साहेबांचा मनापासून आभार. आपण डीजे थँक्यू. खर तर नितीन सर रोडने बाहेर चालले होते मॅचचा आनंद घेऊन आणि साहेबांना फोन सापडला आणि साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे आणून दिला. हे नितीन सर, हे बक्षीस ना, हे प्रामाणिकपणेची थाप आहे आणि असलम भाईंचं ते काम आहे की जे व्यक्ती चांगलं काम करेन त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करतो. तुम्ही खूप मोठं काम केलंय. एक फोन म्हणजे एखाद्याचं आयुष्य असतं, त्याच्यामध्ये त्याच्या कामाचे फोन असतात, सगळ्या गोष्टी असतात. तुमचा सन्मान केला जातोय. नितीन साहेबांचा मनापासून आभार आणि मक्का सरांना विनंती आहे साहेबांना एकदा भेटा. आकाश माका सर या साहेबांनी तुमचा फोन आणून दिलाय.
61 धावा फलकावरती आहेत आणि 5व्या षटकातील काही चेंडू बाकी. पंचांनी इकडे नो घोषित केलाय. चांगला फटका मारायचा प्रयत्न, चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न. उघडा डोळे बघा नीट, मिळतोय फ्री हिट. इथे इथे बघा गडबड आहे, गोंधळ आहे. हा अरे वा अरे वा, काही होऊ शकतं क्रिकेट मध्ये. अरे बाप रे बाप, काय खरं नाही, काही खरं नाही इथे. ओ कृष्णा सावकाश, घाई करू नका. किती धावा आल्यात, मोये मोये नाही. एक डंपर, दोन ट्रॅक्टर, चिक टपाक डमडम. ही धाव जर पूर्ण असेल तर किती होतील नाही सांगतील, पंच सांगतील आम्हाला. पण हे दृश्य या स्पर्धेचं सगळ्यात वेगळं आहे. पायाला धोकापत असताना 5 धावा पळून काढल्या. येस, आउट आहे कृष्णा, कारण की त्यांच्या पायाला धोकापत असेल तर ते नक्कीच पोहोचले असते तिथे. 4 पळून आहेत आणि एक नोची आहे, अशा 5 धावा त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे ते जाणार किती होती, 1, तिथे गेल्या ते किती, 5. सांगतो सांगतो सर, स्कोर अपडेट होतोय. एकसष्ट धावा होता, त्यानंतर 9 आणि त्यावर 4 पळून काढल्या. 66 धावा फलकावरती आहेत. क्रॅम्प आलाय तरी तो पळालाय, तो खेळलाय आणि कृष्णासाठी टाळ्या होऊ द्या. 19 चेंडू 42 धाव्यांची त्याची खेळी आहे. नो प्लस 4 धावा पळून काढल्यात. होईल होईल सर, नक्की होणार ते. सिंगल बनवला गेलाय. चेंडू टर्न होतोय, चेंडू टर्न होऊन फरार होतोय. चौकार.
2 मिनिटं सामना थांबवा. थांबा थांबा पंच 2 मिनिटं. स्कोर ऑनलाईन बंद पडलाय. स्कोर थांबलाय. तो स्कोर अपडेट होतोय. ह्याच्या ह्या ओव्हरचा शेवटचा चेंडू काय होता सांगता येईल का? कॅच होता का? आउट होता. ओव्हर चालूच आहे ना सर? नाही ओव्हर चालू 5व्या बॉलला विकेट आहे. नाही नेटचा इश्यू आहे. बॅट्समन कोण आहे? हा यस सर, फक्त बॅट्समन कोण आहे थांबा एकच मिनिट. अल्पेश बॅटर आहेत. यस 73 धावा आहेत. 2 गडी बाद आहे आणि या षटकातला शेवटचा चेंडू मैदानात. ओव्हरमध्ये आपण बघितलं तर वाईड +4 आहे, नंतर सिंगल, नंतर नो +4 धावा पळवल्या, नंतर 0, नंतर 1 4 मग विकेट. हो रिव्हर्स अटॅक करायचा होता पण सक्सेस होताना एक चांगला चेंडू कमबॅक केले. डॉट शतक संपले गेले 5व्या क्रमांकाचा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावा. जाऊया मॅचकडे. 73 धावा 2 गडी बाद 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6व्या षटकातला पहिला चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय. वा भाई वा, जबरदस्त फटका. कुल केलाय पुल. षटकार कोका कोला. या शॉर्ट चेंडूवरती खरं तर हा पुल केलेला फटका आपण बघतोय. 79 79 धावा. तो बॉल द्या, मॅच बॉल द्या.
यस वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 80 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. या षटकातले अजूनही 4-5 चेंडू बाकी आहेत. आपण बघतो 80 धावा फलकावरती 2 गडी बाद आहेत. दानिश अन्सारी करता चांगली गोलंदाजी करते, संघाचे कॅप्टन आहेत. अनेक वेळा मॅन मॅचचा किताब त्यांनी जिंकलाय. ओ इथे एक नाही 2-2 वाईड +4 आहेत आणि नो बॉलला सुद्धा 4 पळून काढलेत. म्हणजे देने वाला जब भी देता देता छप्पर फाडके. म्हणजे देणाऱ्यांनी दे जावे, घेणाऱ्यांनी घे जावे, देणाऱ्यांनी देता देता आपले हात द्यावे. 85 धावा, एकच चेंडू खर्च झालाय आणि 12 धावा दिल्यात. वा शॉर्ट चेंडूवरती पुल केलाय, ऑन साइडला जाईन, डोक्यावरून षटकार. Yeah. 91. एक्क्याण्णव धावा आहेत. थोडं स्पीड द्या विनंती आहे. आणि या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी आहे. जुना चेंडू मिळेल. चला स्पीड द्या. चेंडू आलाय बघा. मॅच हो हेलिकॉप्टर उचललं होतं. चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न कॅप्टनचा तिथे, पण पायाला दुखापत असताना त्यांना 93 धावा. एसके ग्रुप चांगले बॅटिंग करताना आणि रिजवाना फाउंडेशन एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना. अजूनही 3 चेंडू बाकी. हाना मारा झोडा फोडा तोडा, काय करायचे ते करा. 3 चेंडू आक्रमण चढवा. स्वप्नील ब्रँड अँबॅसिडर वडगाव शेरीचा फुल टॉस दिलाय. एक टप्पा खात फाईन लेगला फरार. चौकार. सत्त्याण्णव धावा फलकावरती. वाह भाई वाह. डब्बे में डब्बा डब्बे में केक. खडे रेवर षटकार देख. स्वतःच रेकॉर्ड स्वतः तोडतात. 102 बनवले ते 103 बनवलेत. एकशे 3 धावा फलकावरती.
येस, तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. आताचा चेंडू वाईड आहे की नाही? येस, आत्ताच्या किती धावा आहेत येणाऱ्या काय नक्की सांगेल. थेट डिलिव्हरी. 104 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 105 धाव्यांची गरज आहे. आणि हे टार्गेट दिलंय कोणाला? ज्यांनी 109 धाव्यांचं टार्गेट बनवलंय, मोठं रेकॉर्ड बनवलंय त्या टीमला. अर्थात रिजवाना फाउंडेशन या टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. चला, रोहन जाधव सर, तुमची गरज आहे. खऱ्या अर्थानं या भागाचा एक सुंदर आवाज आहे, सुंदर खेळाडू आहेत रोहन जाधव सर. थँक्यू. स्वप्नीलने 43 धावा बनवल्यात वैयक्तिक, 16 चेंडूंमध्ये ते पण. आणि कृष्णाने 19 चेंडूंमध्ये 43 बनवलेत. दोघांच्या धावा जर बघितलं, तब्बल 86 धावा दोघांच्याच आहेत. चांगली बॅटिंग दोघांनी केली. चला संदीप भाई, आपल्या टीमला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्या चाहिए सर? यस, नई गेंद मैदान के अंदर आएगी. रोहन सर या. सुपर 8चे चालू असलेले सामने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. SK ग्रुप अर्थात संदीप भाऊ कांबळे यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रिजवाना फाउंडेशन अर्थात फहीम भाई शेख यांच्या मालकीचा संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. डू ऑर डाय सामना आहे. जो संघ विजय होईल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. तर आता आपण पाहूया 36 चेंडू आणि
असलमभाई खान यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण प्रत्येक वर्षी पाहतो. घरच्या खेळाडूंना दिले गेलेले एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे एरवडा प्रीमियर लीग जी आपल्याला पाहायला मिळत असते. आज दत्त जयंती महोत्सव देखील महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय. सर्व नागरिकांना दत्त जयंतीच्या देखील खूप खूप असे शुभेच्छा. शुभेच्छुक एरवडा प्रीमियर लीग आणि मुख्य आयोजक असलमभाई खान. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय उस्मान मिर्झा यांच्या हातामध्ये चेंडू देताना पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. स्वतः संघमालक आणि कर्णधार यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय सँडी भाऊ कांबळे क्षेत्ररक्षणाची सजावट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचांनी देखील सुंदर काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. एरोडा प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जी पाहायला मिळते. नक्कीच असलमभाई खान यांचं अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून या स्पर्धेचं आयोजन जे आपल्याला पाहायला मिळत असतं. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू समोरच्या बाजूला खेळलाय आणि टिपलाय झेल आणि शून्याचा चष्मा घालून धीरज सारवान मात्र बॅक टू द डगआउट. DJ Aman, 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 Aman. पहिल्याच चेंडूवर बाद होताना पाहायला मिळाले. खूप मोठा धावांचा पल्ला पार करायचा त्यामुळे बॅट फिरवणं तर गरजेचं आहे, परंतु पहिल्याच चेंडूवर झेल टिपलाय. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या बाजूला फटका खेळलाय. स्वप्नील पाठलाग करतायत. स्वप्नील देवकर अतिशय वेगवान खेळाडू आहे. हा अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची गणना केली जाते. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, त्यावर मात्र 2 धावा देऊन जातील. दानिश अन्सारी हा खेळाडू मात्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. काल जी फलंदाजी केली ना MES संघाविरुद्ध, ती फलंदाजी दानिशला आठवावी लागेल आणि तशा प्रकारे त्यांना खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय उस्मान. यावेळेस समोरच्या बाजूला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि टिपलाय झेल आणि संपलाय दानिशचा खेळ. या ठिकाणी पुन्हा एकदा दानिश देखील झेलबाद. पुन्हा एकदा उस्मान आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर सामना करतील. ओमकार स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतायत, फेकी करतायत. थ्रो देखील अगदी यष्ट्यांवर झालाय. पाहायचं झालं तर अगदी एकच यष्टी दिसत होती त्या बाजूने, परंतु अगदी योग्य फेकी पाहायला मिळाली यष्ट्यांवर. त्यावर फलंदाज मात्र बचावला गेलाय. 1 धाव जी मिळणार आहे. एका धावेने धावफलकात आपण पाहतोय 3 धावा धावफलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त असे क्रिकेटचे सामने आपण गेले 5 दिवस झाले या ठिकाणी पाहतोय. आज मात्र सुपर 8चा थरार. एक संघ जो नक्कीच आपल्याला बक्षीस पात्र होताना पाहायला मिळाला
अमन फाउंडेशन अर्थात अतिक भाई शेख यांच्या मालकीचा असणारा हा संघ नक्कीच बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याचे संघनायक नक्कीच आपण पाहिलं किरण बेरड एक हाती सत्ता लढवताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर झेल सुटला, त्यानंतर मात्र असा काय खेळ केला की संघ डायरेक्ट बक्षीस पात्र होताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अगदी जबरदस्त स्क्वेअर कटचा पंच होता. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता जो समोरच्या बाजूला खेळून काढलाय. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळेल. या एका धावेने धावफलकामध्ये होतीये वाढ आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 8 धावा ज्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेदरम्यान नक्कीच नुमान 11 संघाचे संघमालक अक्षय भाऊ दळवी यांचं देखील आगमन होते. आपलं देखील येरवडा प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अविनाश दिघे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळत आहेत अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश दिघे यांचा जो आपल्याला पाहायला मिळेल अगदी लेफ्ट आर्म कटर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र खेळलाय समोरच्या दिशेला अल्पेश आहेत परंतु चेंडू थांबणार नाहीये. सरळ पोहोचलाय सीमारेषा पार, चौकार. चेंडू पुन्हा एकदा अविनाश दिघे. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू मात्र अगदी सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय आणि हवेच्या साह्याने चेंडू सरळ पोहोचलाय सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे प्रज्वल भोसले यांचा एक सुमधुर डीजेचा आवाज, अंतरंग साऊंड सिस्टीम जे आपल्याला येरवडा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. सुंदर असा आवाज दुमदुमताना पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अविनाश दिघे. यावेळेस मात्र अगदी अंगभेदक मारा होता. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अविनाश दिघे यांचा अगदी जुना जाणता खेळाडू आहे. लिजंड खेळाडू म्हणून अविनाश दिघे यांच्याकडे पाहिलं जातं. 40+ खेळाडू जे पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजून देखील बोटांची जादू मैदानावर त्यांची पाहायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्विच हिट केलाय. ओमकारच्या बॅटमधून आलेला फटका सरळ जातोय सीमारेषा पार, चौकार. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली.
चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळतोय. षटकाची होती समाप्ती. धावफलकावर धावा होत आहेत त्या 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमर सर, अगदी मेहबूब सर आणि निक्सन सर या पंचांचं त्रिकूट या एरोडा प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या देखील मनापासून आभार असेल. एक चांगली पंचांची भूमिका या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याकडून पाहायला मिळाली. क्रिक लाईक स्पोर्ट्स ही यूट्यूब वाहिनी या स्पर्धेची क्षणचित्र टिपण्याचं काम करताना पाहायला मिळते. आपलं देखील सर्वांचं एरोडा प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून आभार. सुंदर क्षणचित्र टिपण्याचं काम आपल्या माध्यमातून जे केलं जातंय. ह्या वेळेस मात्र चांगला चेंडू आहे. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जी गोलंदाजी केली जाते, अगदी वाईड लाईन पकडून गोलंदाजी उस्मान मिर्झा यांची पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उस्मान मिर्झा यांना करताना पाहायला मिळतात. पेशाने शिक्षक आहेत. यावेळेस मात्र अगदी पंचांचा दोन्ही हात जमिनीला समांतर धावा कळवल्यात. अवांतर आणि अवांतर धावेने धावफलकामध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उस्मान. यावेळेस मात्र अगदी समोरच्या बाजूला खेळलाय विवेक यांनी मात्र षटकार तर अडवला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. एकच धाव मिळताना पाहायला मिळेल. सिद्धू यांचा अतिशय पंचांचा नक्की थर्ड अंपायर घेण्यात आलेला आहे. चला फेर आहे चेंडू. एकच धाव आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय एका धावेसाठी पाहायला मिळेल. धावा पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावर आहेत ज्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उस्मान मिर्झा यांचा. सामना मात्र आता शांत गतीवर येताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पहा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. उस्मान यांनी अगदी स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उस्मान. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. स्वप्नील आहे चेंडूवर येत आहे. चेंडू उचललाय फेकलाय. तदवर मात्र आपण पाहतोय किती धावा मिळणार. पंचांचा इशारा येणं मात्र अजून बाकी आहे. खेळाडू नक्की सेफ आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल उस्मान यांचा. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. अगदी ब्लॉक होल मारा उस्मान यांचा पाहायला मिळालाय. उस्मान मिर्झा काय गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते. अगदी सँडी भाऊ कांबळे यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपण पाहतोय एसके ग्रुप. जबरदस्त खेळताना पाहायला मिळतोय. तीन षटक समाप्त आहेत. 3 षटक समाप्त. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
येरवडा प्रीमियर लीग 2024 एक जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा जी येरवड्यामध्ये राहणाऱ्या खेळाडूंसाठी आयोजित केली जाते. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत नक्कीच असलमभाई खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये 13 संघ सहभागी झाले होते. आपण पाहतोय लखनभाऊ वाल्मिकी यांच्या मालकीचा संघ होता समर 11, बाबाजी 11, सुमित भाऊ शिंदे, ISCC क्रिकेट क्लब इलियासभाई शेख, हुसेनी 11, रहीमभाई सय्यद. त्यानंतर आपण पाहतोय अंगन फायटर अझरभाई खान, अमन फाउंडेशन अतिकभाई शेख, नुमान 11 अक्षय भाऊ दळवी. पुढचा चेंडू यावेळेस परफेक्ट ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळालाय. SK ग्रुप संदीप भाऊ कांबळे यांच्या मालकीचा संघ, रिजवाना फाउंडेशन फहीमभाई शेख यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. त्यानंतर JPN वॉरियर्स राहुल भाऊ हजारे यांच्या मालकीचा संघ, DK 11 राम राठोड यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. त्यानंतर MES क्रिकेट क्लब शैलेश कोतामल्लू यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. त्याच पद्धतीने प्रदीप भाऊ पालकर यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पाहिलं जब्बार समीन 11 अर्थात नाविदभाई शेख यांच्या मालकीचा संघ. हे 13 संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सर्व संघ मालकांचं असलमभाई खान यांच्या वतीने अगदी मनापासून आभार, कारण आपण संघ मालकत्व घेतलं म्हणून ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली जी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, अगदी ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला जो मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील देवकर या वडगाव शेरी मतदारसंघ या मतदारसंघामध्ये पहिली 2 व्हीलर बाईक जिंकणारा खेळाडू म्हणजे स्वप्नील देवकर जो आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस वेगवान मारा जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. यानंतर देखील काहीच कालावधीनंतर या ठिकाणी वडगाव-शरी मतदारसंघ प्रीमियर लीगचं आयोजन देखील होणार आहे. नक्कीच ती देखील स्पर्धा आपल्याला काही कालावधीमध्येच या मैदानावर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या बाजूला खेळलाय, त्यावर एक धाव येताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर तब्बल 51,000 रुपये आणि चषक. यावेळेस मात्र पहा काय देखना फटका होता, अगदी नेत्रदीपक प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका होता हा. कव्हरच्या बाजूला सिद्धू चालवादी यांच्या बॅटमधून निघालेला एक सनसनीत षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 65 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 51,000 रुपये आणि चषक. नक्कीच मोहन भाऊ ठाकूर प्रसिद्ध उद्योजक आणि कल्पेश भाऊ यादव युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नक्कीच प्रथम पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये आणि चषक. राजेशजी चौगुले नक्कीच डायरेक्टर आहेत SRF ग्राउंड ऑफ कंपनीज या कंपनीचे डायरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक हे आपल्याला मिळालेलं आहे. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, दिशाहीन चेंडू, अवांतर धाव कळवली जाते. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये आणि चषक. नक्कीच विजयभाऊ घेनन सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. चतुर्थ पारितोषिक
21,000 रुपये आणि चषक नक्कीच गणेशदादा गुजर पाटील यांच्या वतीने ते देण्यात आलेलं आहे. प्रसिद्ध उद्योजक. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय नक्कीच सायकल आहे ती नक्कीच विशालजी चंडालिया यांच्या वतीने नक्कीच ती देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने पाणी सौजन्य नक्कीच राहुल भाऊ बनसोडे आणि विशाल भाऊ चंडालिया यांच्या वतीने या स्पर्धेसाठी लागणारं पाणी सौजन्य देखील देण्यात आलेलं आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. अप्रतिम चेंडू. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक सामन्यासाठी आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. त्यासाठी YPL ब्रँडची कॅप नक्कीच जमील भाई जब्बार यांच्या वतीने ती देण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपये इम्रान भाई खान यांच्या वतीने आहेत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी 2,000 रुपये निसार भाई खान यांच्या वतीने आहेत. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी 2,000 रुपये संतोष भाऊ सूर्यवंशी यांच्या वतीने आहेत. त्यानंतर हे साऊंड सौजन्य आपल्याला पाहायला मिळते भरतदादा टिंगरे अध्यक्ष पुणे टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आपल्याला जे मिळालेलं आहे. त्याच पद्धतीने आपण रंगीबेरंगी टी शर्ट जे पाहतोय ते नक्कीच क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते अजयदादा बनसोडे यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं येरवडा प्रीमियर लीग आणि मुख्य आयोजक असलमभाई खान यांच्या वतीने मनापासून आभार. त्यानंतर आपण पाहतोय हे झळाळते करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते नक्कीच ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून ही क्रिकेटची स्पर्धा आपण भरवलेली आहे. यावेळेस मात्र काय षटकार खेळलाय. अप्रतिम षटकार फैजान यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमापार. षटकार. हे झळाळते करंडक आपण पाहतोय ते नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक असलमभाई खान यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा अल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करतील फैजान. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि चेंडूने घेतलाय सरळ यष्टीरक्षकाचा वेध. खेळाडू झेलबाद. सहा चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 58 धावा. सहा चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. गोलंदाज स्वप्नील देवकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खेळलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अगदी चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 6 धावा. या ऑफसाईडच्या दिशेला सर्वात दूरवरचे षटकार खेळणारा खेळाडू म्हणजे एकमेव सिद्धू चालवादी. सर्वात दूरवर खेळलेले आहेत ऑफसाईडच्या दिशेला षटकार.
अगदी स्वप्नील देवकर यांच्या गोलंदाजीवर केलेला हल्ला आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले खेळाडूचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. सिद्धू चलवादी या स्पर्धेमध्ये मात्र अगदी मी तर म्हणेन एमर्जिंग प्लेअर ठरणार आहे सिद्धू चलवादी. काय फलंदाजी, फटकेबाजी केली या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. सिद्धूला आपली बॅटिंग दाखवण्याची नक्की चान्स मिळाला. त्याचं भाग्य एकच आहे फक्त, एरवडा प्रीमियर लीग आणि त्याचे आयोजक असलम भाई खान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळेस मात्र पहा फसवलंय स्वप्नील देवकर. अतिशय जबरदस्त गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अगदी गती परिवर्तन करून चेंडू टाकला होता सिमेंटच्या खेळपट्टीवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र वेगवान मारा होता. वेगवान मारा पाहायला मिळालाय. 60 धावा धावफलकावर आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील देवकर. यावेळेस देखील इन कटर चेंडू पाहायला मिळालाय. स्वप्नील देवकर अगदी गती परिवर्तन व्हेरिएशन वाला गोलंदाज आहे हा. अगदी पुढचा चेंडू आतमध्ये येणारा पाहायला मिळाला आणि या ठिकाणी विजयी पताका फडकवतोय एसके ग्रुप अर्थात सँडी भाऊ कांबळे यांच्या मालकीचा संघ. पुढील फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि रिजवाना फाउंडेशन मात्र या सामन्यामध्ये पराभूत होत असताना या स्पर्धेची देखील साथ सोडताना पाहायला मिळतोय. परंतु खचून जाऊ नका. तुमचा जो खेळ होता ना या लीग मधला, अतिशय जबरदस्त खेळ रिजवाना फाउंडेशन या संघाचा पाहायला मिळाला. आणि अशीच प्रगती आपली पुढे होत जाओ हीच आपण पुन्हा एकदा पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण पाहतोय यानंतर होणारा सामना तो देखील डू ऑर डायचा सामना पाहायला मिळेल. एसके ग्रुप विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल हुसेनी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि या सामन्यातील सोळा चेंडू खेळत असताना 43 धावांची खेळी आणि षटक टाकत असताना आपण पाहिलं तर 2 षटक आणि 26 धावा खर्च केल्या तर तो ठरतोय सामनावीराचा मार्कानी अर्थात स्वप्नील देवकर ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आपण पाहिलं रिजवाना फाउंडेशन अतिशय जबरदस्त असा खेळ या खेळाडूंचा पाहायला मिळाला आणि संघ मालकांनी देखील त्यांच्यावर